चलो रेडी। चलो ओके। नमस्कार। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत। आमचे नेते विधान परिषदेतील गटनेते माननीय आमदार प्रवीणजी दरेकर, माझे सहकारी ओमप्रकाश चव्हाण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। मी आदरणीय प्रवीण भाऊंना विनंती करतो की आजच्या या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित करावं। सन्माननीय नवनाथ बनजी ओमप्रकाश चव्हाण, उपस्थित पत्रकार मित्रांनो, काँग्रेसचं धोरण किती दुटप्पी आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। राहुल गांधी एका बाजूला भारत जोडोचं नाटक करतायत जे अयशस्वी होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांचाच काँग्रेस पक्ष भारत तोडोची भाषा करणारा उमेदवारी देताना दिसतंय। आपण बघाल, अकोला विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये साजिद खान पठाण याला काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे आणि याच्यावर 16 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मागच्या ॲफिडेव्हिटमध्ये 8 गुन्हे त्याच्यावर होते, म्हणजे 8चे डबल 16 झाले आणि त्याच्यामुळे काँग्रेस हा भारत जोडो नाही तर भारत तोडोना डोक्यावर घेणारा पक्ष झालेला आहे। काँग्रेस का हात दंगेबाज के साथ, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी काँग्रेसची दिसते आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं जातंय। गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा, अशा प्रकारचे एक नवं धोरण काँग्रेस आणू पाहत असल्याचं साजिद खान पठाण यांच्या उमेदवारीवरून या ठिकाणी दिसतंय। अकोल्यामध्ये जी दंगल झाली होती त्या दंगलीमधला मुख्य आरोपी साजिद खान पठाण आहे। म्हणजे रामदास पोलीस ठाण्यामध्ये कमर्शियल क्वांटिटीमध्ये गांजा स्वतःजवळ बाळगणे विकणे यासाठी कलम 20B NDPS ॲक्ट खाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर दंगल घडवणे, घातक शस्त्रांचा वापर करणे, बेकायदेशीर जमावाला एकत्रित करून हिंसा घडवणे, हल्ला करून पळून जाणे, 511 म्हणजे तर जन्मठेप होईल अशा प्रकारचा कृत्य त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला आहे। कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा शासकीय सेवकांवर हल्ला करणे, त्यांना जखमी करणे, ज्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आहे। पुन्हा कलम 143, 47, 48, 49 अशा प्रकारचे डकैती, खंडणी, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, घातक शस्त्रांचा वापर असे भयंकर गुन्हेगारीचे कलम त्यांच्यावर त्या ठिकाणी लागलेत। खदान पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे त्यांच्यावर मोठे गंभीर गुन्हे आहेत। कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा सगळे पुढचे कोतवाली पोलीस स्टेशनला जवळपास 16 एकत्रित गुन्हे
या ठिकाणी या साजिद खान पठाणवर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं असली स्वरूप भारत जोडो या ठिकाणी बोलायचं आणि भारत तोडोची भाषा करणाऱ्यांना अधिकृत काँग्रेसची उमेदवारी द्यायची, यावरून काँग्रेसचं खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेसमोर प्रकर्षानं येतंय. भारत जोडो न्याय यात्रा करतात, परंतु सर्वसामान्य जनतेवर अन्याय करण्याचं काम अशा प्रकारचा दंगेबाज उमेदवार देऊन, खंडणीखोर उमेदवार देऊन काँग्रेसने या ठिकाणी केलंय. निश्चितपणे तुम्ही उमेदवारी दिलीत, परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये या ठिकाणी त्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याचं काम अकोल्याची जनता निश्चितपणे करेल. आणि काँग्रेसला थोडी लाज शरम काही उरली असेल तर त्यांनी अशा दंगेबाज, खंडणीखोर, गुन्हेगारी, अगदी जन्मठेप 10 वर्षाची सजा भोगू शकणारी कलम असणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेईल का आणि जनतेच्या न्यायालयात जाईल का, अशा प्रकारचा या ठिकाणी माझा काँग्रेसला सवाल आहे. काही प्रश्न भाऊ, राहुल गांधी आपण जर बघितलं असेल तर नुकताच त्यांचा दौरा महाराष्ट्रात संपलेला आहे. ते म्हणत होते की नफरत छोडो भारत छोडो असं काही घोषणा दिली होती. आता तुम्ही आरोप केला की काही मोठी पुरावा त्यांनी नफरत छोडो नाही, नफरत समाजामध्ये निर्माण करणारे नफरत जोडो अशा प्रकारचे त्यांचे अभियान आहे. आणि त्याच्यामुळं जो खंडणीखोर आहे, ज्याने त्या ठिकाणी ज्याच्यावर 16 गुन्हे आहेत, तो काही समाजामध्ये सौहार्दाचं वातावरण करणार आहे का? तो समाजामध्ये नफरत घालवून अगदी स्नेहाचं वातावरण निर्माण करणार आहे. त्यामुळे राहुल गांधींचा असली चेहरा, कारण एखाद्या अकोल्यासारख्या ठिकाणी तुम्हाला जर नफरत सोडायची असेल तर एक सर्वसमावेशक जनतेला भावणारा, जिव्हाळा देणारा उमेदवार असायला हवा. परंतु गुन्हेगारांना पाठीशी घालणं हे त्यांचं धोरण आहे की काय, त्या भावनेतनं नफरत जोडो ही केवळ राहुल गांधीची नौटंकी होती हे स्पष्ट होते. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कांदिवली महाराजांनी सिद्धेश्वर महाराज या 2 महाराजांमध्ये वाद रंगलेला आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासंदर्भात कोणी जर महाराज उभे राहिले तर महायुतीचे उमेदवाराला नाही फटका बसणार आहे का? नाही, एक लक्षात ठेवा, लोकशाही आहे, प्रत्येकाला त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. वादविवाद, मतांतर या निवडणुकीत होतं. परंतु एक लक्षात घ्या, ही निवडणूक सगळ्या इक्वेशनच्या पलीकडची निवडणूक आहे. ही निवडणूक मोदी साहेबांसाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. त्याच्या कुठल्याही प्रकारचे वादविवाद असतील, उमेदवारांवरून त्या ठिकाणचे विसंवाद असतील, जातीपातीच्या पलीकडं, पक्षाच्या पलीकडं देशातील जनता ही निवडणूक हातात घेणार आहे. आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत ही जी देशवासियांची इच्छा असल्यानं अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. साधू संतांचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपापसात काही असेल, परंतु साधू संतांना किंवा हिंदू धर्माला मानणाऱ्या सगळ्या सनातनी लोकांचा त्या ठिकाणी आपल्याला मोदी साहेबांना समर्थन त्या ठिकाणी असेल. सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेने सिद्धेश्वर महाराज जे सोलापूरचे खासदार आहेत त्यांच्यावरती आरोप केले आहेत की या खासदारांनी संसदेमध्ये काहीच प्रश्न उपस्थित केले नाहीत, किंबहुना सोलापूरमध्ये एक मोठाही प्रकल्प आणणार आहे. काय सांगणार? नाही, मला वाटतं प्रणिती शिंदे आमच्या उमेदवाराचं, भारतीय जनता पार्टीचं कौतुक करेल असं वाटायचं काही कारण नाही आहे. पहिलं नाकाने कांदे सोलताना प्रणिती शिंदे किती गावांमध्ये त्या मतदारसंघामध्ये फिरल्या याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. आमचा पक्ष आहे, अभेद्य संघटना आहे, मोदी साहेबांना मानणारा आज मोठा वर्ग आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या गणितांच्या पलीकडे जाऊन मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होतील आणि प्रणिती शिंदेनी आपलं डिपॉझिट वाचवण्यासाठी धडपड करावी, काम करावं, लोकांमध्ये जावं, अशा प्रकारची विधान करून मतं देतील वातावरण भाजपच्या विरोधात जाईल असं वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. साहेब
ठाकरेकडनं दोन ठिकाणी सहानुभूतीचं कार्ड ठेवलं जात आहे. जो उत्तर मुंबई मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आता तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाते, तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये केदार दिघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातं. कुठेतरी सहानुभूती कार्ड या ठिकाणी ठाकरे खेळताना पाहायला मिळतात. कसं पाहतात? ठाकरेंकडे, उद्धव ठाकरेंकडे सहानुभूती मिळवायचं नाटक करण्यापलीकडे दुसरी शिदोरी नाही आहे. परंतु या ठिकाणी आपण बघाल, बाळासाहेबांच्या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराष्ट्रातील जनतेनं त्याला दाद दिली नाही. एकनाथ शिंदे साहेबांबरोबर मोठ्या प्रमाणावर आमदार गेले, पक्षाचे पदाधिकारी गेले, कार्यकर्ते गेले आणि बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा वर्गसुद्धा शिंदे साहेबांच्या सोबत आणि महायुतीसोबत आज त्या ठिकाणी ताकदीनं आहे. आता आपल्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. कॉन्क्रीट असं मोदी साहेब किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका करायला काही मुद्दे नाहीत. आणि मग अशा प्रकारचं सहानुभूतीचं वातावरण करून आपल्याला काही राजकीय पोळी भासता येते का असा केविलवाना प्रयत्न आहे. अशा प्रकारचा प्रयत्न केला तर बुमरँग होईल. उलट पक्षी लोकांना हे आवडत नाही. अशा प्रकारचं किळसवानं राजकारण निर्माण करून मतं मिळवण्याचे दिवस संपलेले आहेत. घोडा मैदान दूर नाही, आपल्याला कळून येईल. कोल्हापूरच्या जागेवरती कोल्हापूर लोकसभेमध्ये 3 पक्ष एकत्र येऊन शाहू महाराजांना उमेदवारी दिली, परंतु साताऱ्याच्या जागेवरती कुठेतरी उदयनराजेंना दिल्लीत जाऊन फुलपाटे खावे लागते. असे व्हिडिओ जे आहेत ते विरोधकांकडून सोशल मीडियावरती व्हायरल केले जातात आणि राजांचा सन्मान जो आहे तो भाजप करत नाही. असे व्हिडिओ विरोधकांकडून सोशल मीडियावर विरोधकांचं काम करतायत. राजांचा सन्मान या देशात कुणी केला आपण बघाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच केला, भारतीय जनता पार्टीने केला. संभाजीराजेंना उमेदवारी दिली, सन्मानानं भारतीय जनता पार्टीनं दिली. उदयनराजेंना राज्यसभा दिली, भारतीय जनता पार्टीने दिली. सन्मान आम्ही केला आहे व जिवंत उदाहरणं आमच्या समोर आहेत. त्याच्यामुळे कुठल्या तोंडानं तुम्ही भारतीय जनता पार्टीवर आरोप करणार? आता सगळंच जनमत विरोधात गेलं आहे. व वेगवेगळ्या प्रकारचे चित्र उभी करून काही हातात लागतं आहे का असा केविलवाना प्रयत्न आहे. उदयनराजेंचा सन्मान भाजपनं केलेला आहे आणि भविष्यातही उदयनराजेंचा सन्मान भारतीय जनता पार्टीच करेल. त्यांनी चिंता करायचं कारण नाही. महायुतीमध्ये स्थानिक लेवलला, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येच महायुतीमधल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय, वाद पाहायला मिळतोय. कशा प्रकारे समन्वय साधायचा? एक लक्षात ठेवा, जेव्हा 3-4 पक्षांचं महायुतीचं सरकार असतं त्यावेळेला एकाला उमेदवारी भेटल्यावर त्या ठिकाणी 2-3 पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. तथापि ही निवडणूक मी आपल्याला म्हटलो त्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचे पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक आहे. ही देशाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे बघा की अजितदादा असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील किंवा शिंदेसाहेब, हे तिघेही एकत्रितपणे समन्वय साधून मार्ग काढत आहेत. 80-90% मार्ग निघाला आहे. जर नेते समन्वय साधतायत, त्याच्यामध्ये सुसंवाद त्या ठिकाणी आहे, तर तशाच प्रकारचं पर्क्युलेशन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होईल आणि आम्ही एकत्रितपणे महायुतीचे मेळावे घेऊन, बैठका घेऊन बारीक सारीक काही विसंवाद असेल तर तो त्या ठिकाणी 100% आम्ही निपटू. काहीच त्या ठिकाणी अडचण नाही. पंतप्रधान मोदी साहेबांना करायचं आहे. देशाला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणायचे आहेत. त्याच्यामुळे छोट्या मोठ्या ज्या काही कुरघोड्या असतील त्या निपटारा त्यांचा केला जाईल. केजरीवालांना अटक झाली, या अटकेमुळे आपला काही वेगळी सहानुभूती मिळणार आहे की केजरीवालांच्या राजकीय प्रवासाला ब्रेक लागणार? ज्या अण्णा हजारे यांनी दारूच्या विरोधात आंदोलन उभं केलं, किंबहुना अशा प्रकारच्या प्रवृत्तींच्या विरोधात अण्णा लढले, त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकलीत की मी दारूच्या विरोधात आंदोलन उभी केली आणि माझ्या चेल्याला मद्य प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अटक होत असेल तर सत्ता काय असते, माणसांना बिघडवते, अशा अर्थाचं त्या ठिकाणी विधान आलं आणि त्याच्यामुळे सहानुभूती कशी काय मिळू शकेल? अण्णा हजारेंसारख्या सामाजिक नेत्यानं, ज्याला समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे, त्यांचं वक्तव्य जर असं असेल तर त्यांना सहानुभूती कशी काय मिळेल? हे धरून बांधून
त्या ठिकाणी आंदोलन करतायत, परंतु जनमानसामध्ये अशा गोष्टींना थारा नसतो, त्याच्यामुळे अजिबात सहानुभूती मिळणार नाही. संजय राऊतांनी मोदींची तुलना कंस मामा यांच्यासोबत केलेली आहे, कसं पाहता आपण? तुम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याला फार महत्त्व देऊ नका. तो मूर्ख माणूस आहे, पब्लिसिटीसाठी वाटेल तो बडबडतो. त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही प्रश्नच विचारू नका. तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तो असा काहीतरी वारेमाप आणि बेताल बडबडत असतो. कांग्रेस सरकार की पॉलिसी कैसी है, ये बताने के लिए मैं आज आपके सामने ये प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूँ. एक तरफ कांग्रेस नेता राहुल गांधी भारत जोड़ो न्याय यात्रा कर रहे हैं और दूसरी तरफ राहुल गांधी उनकी कांग्रेस पार्टी भारत तोड़ो की भाषा करने वाले को उम्मीदवारी दे रही है. अकोला विधानसभा में कांग्रेस ने साजिद खान पठान को उम्मीदवारी दी है और कांग्रेस का असली रूप, राहुल गांधी का असली चेहरा महाराष्ट्र की जनता के सामने आया है. भारत तोड़ने की बात, चेतावनीखोर वक्तव्य यह साजिद खान पठान ने किया है और उन्हें अकोला की विधानसभा की उम्मीदवारी दी है. कौन है यह साजिद पठान? यह साजिद पठान के ऊपर 16 गुन्हे दाखिल हुए हैं. गए चुनाव में उन्होंने हर्जा भरा था उम्मीदवारी का, तभी 8 गुन्हे थे, तो अभी दुगुना गुन्हे हो गए. मतलब कितनी गुनहगारी जोड़ों का अभियान देखो इनका. 8 के 16 गुन्हे हो गए और एक गंभीर गुना है. रॉबरी के गुन्हे हैं, डकैती के गुन्हे हैं, समाज में भड़काऊ बयानबाजी करने का गुना है. ऐसा अलग अलग 16 गुन्हे हैं. तो मुझे कांग्रेस को पूछना है कि कांग्रेस का हाथ दंगाइयों के साथ है क्या? इसी तरह का यह उम्मीदवारी देने से दिख रहा है. और भारत जोड़ो के बदले गुनहगार जोड़ो, यह अभियान उन्होंने शुरू किया, ऐसा मुझे लगता है. आप देखेंगे रामदास पुलिस थाना है, उसमें कमर्शियल क्वांटिटी में गांजा साथ में रखना और सेल करना, इसके लिए गुनाह है. कोतवाली पुलिस थाना में उन्हें गुनाह है. 147, 148, 149, 336, 337, 452, 511 दंगल करना, दंगल को भड़कावा देना और 511 मतलब जन्मठेप. कोतवाली पुलिस स्टेशन में गवर्नमेंट के सर्वेंट के ऊपर हल्ला करना, ऐसा लगभग 16 अलग अलग गुने इनके ऊपर दाखिल हुए हैं. अभी मेरा कांग्रेस को सवाल है, यह आपका भारत जोड़ो है क्या? यह आपको न्याय देने की आपकी पॉलिसी है क्या? तुम्हारा गुनहगार जोड़ने का काम शुरू है और जनता के दरबार में इसका जवाब अकोला की जनता जरूर देगी. अगर जरा भी कांग्रेस को शर्म है, राहुल गांधी को जरा भी ऐसा लगता है कि हम गुनहगार को उम्मीदवारी दिए गलत है, तो वह तुरंत उसकी उम्मीदवारी पीछे ले. नहीं तो यह तय है कांग्रेस का असली चेहरा, राहुल गांधी का असली चेहरा यह गुनहगार को साथ देने का है. यह साजिद खान पठान की उम्मीदवारी से लोगों के सामने निश्चित होगा. सर, ये एक ही गुनहगार है जिसको ये टिकट दिया गया है या फिर कांग्रेस और जगहों पे भी ऐसे लोगों को टिकट दे रही है? ना, अभी तो ये महाराष्ट्र में है इसलिए तुरंत सामने आया, लेकिन अभी कांग्रेस की जब सूची जाहिर होगी
तभी कौन है क्या है वो आपके सामने रखा जाएगा। इसकी शिकायत क्या चुनाव आयोग में आप करेंगे? जरूर तौर पर करेंगे, लेकिन ये कांग्रेस की जिम्मेदारी है। हम तो शिकायत करेंगे, और सबसे बड़ी न्यायालय जनता है, और जनता चुनाव में इनको इनकी जगह दिखाएंगी, वो सबसे बड़ी सजा होती है। सर, यूबीटी सेना उत्तर मुंबई से तेजस्विनी घोसालकर को उम्मीदवार बनाने के लिए वो कर रही है। क्या आपको लगता है कि ये जो है एक सिंपैथी कार्ड है उनका? ये देखो, बाला साहब ठाकरे की नाम की संपत्ति लेके राजनीति करने का जो प्रयास था उद्धव ठाकरे का, वो सबसे फेल हुआ है। और उनके पास विकास के मुद्दे नहीं, 2.5 साल में फेल्यूर सीएम करके वो लोगों के सामने आए हैं। 2.5 साल सरकार एकदम निष्क्रिय रही है। टीका करने के लिए मोदी साहब के ऊपर कोई मुद्दे नहीं। राज्य सरकार एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र जी, अजित दादा के नेतृत्व में अच्छे काम कर रहे, मुंबई बदल रही है, इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो रहा है, तो अभी बोले क्या, टीका क्या करेंगी? तो इसी तरह का संपत्ति लेने के लिए गंदी राजनीति करने का जो प्रयास है वो लोगों को अच्छा नहीं लगता है। उनको ऐसा सहानुभूति लेने का प्रयास होगा, लेकिन जनता उसके साथ नहीं रहेगी, क्योंकि ये चुनाव मोदी साहब को इस देश का तीसरी बार प्रधानमंत्री बनाने के लिए चुनाव है। यह चुनाव देश का चुनाव है, यह चुनाव लोगों ने हाथ में लिया है। तो कुछ भी इसी तरह के कार्ड खेले जाएंगे तो वो सफल नहीं होंगे। आप प्रत्याशी पीयूष गोयल के सामने कहीं वो टिक पाएंगे क्या आपको लगता है? नहीं, जरा भी नहीं टिक पाएंगे, क्योंकि आप देखेंगे पीयूष भाई एक हमारा कद्दावर नेता है, जो केंद्र सरकार में एक इमेज और अच्छा काम करने वाला मिनिस्टर करके देश उनको जानता है। और उनके आने से केवल उत्तर मुंबई नहीं, केवल मुंबई नहीं तो महाराष्ट्र का डेवलपमेंट होगा, और केंद्र शासन से जो महाराष्ट्र मुंबई को ताकत लगेगी वो पीयूष भाई ताकत से देंगे। यह जनभावना आज बनी है, और मुझे लगता है उनके सामने बहुत छोटा उम्मीदवार होगा, उनको उम्मीदवार मिल नहीं रहा है, इसलिए इसी तरह की कुछ आइडिया करके कुछ वोट हम हासिल कर सकते हैं का ऐसा एक उनका प्रयास है। लेकिन पीयूष भाई रिकॉर्ड ब्रेक वोटों से मुंबई से, उत्तर मुंबई से जीत के आएंगे। आढळराव पाटील अजित पवार गटामध्ये प्रवेश करताय, तसेच काही उमेदवार आपला त्याच्यावर 2019 आपण असे नाही, मी आपल्याला वारंवार सांगतोय, इथे उमेदवार महत्त्वाचा नाही, इथे कुठल्या जातीचा आहे तो महत्त्वाचा नाही, कुठल्या पक्षाच्या पेक्षा या ठिकाणी या देशातील जनतेनं ठरवलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हवेत। त्यामुळे कोण कुठे उभा आहे यापेक्षा खासदार तिथला निवडून आला पाहिजे, ज्यांनी मोदी साहेबांसाठी मतदान करून त्या ठिकाणी पंतप्रधान बनवलं पाहिजे। त्याच्यामुळे मोदी नावावर भारतीय जनता पार्टीने आमच्या महायुतीला मतदान होणार आहे। उमेदवार कोण यापेक्षा मोदी हेच खासदारकीचे उमेदवार आहेत, अशा भावनेतनं सर्व देशातील जनता खासदारकीला मतदान करणार आहे। आणि त्याच्यामुळे आमच्यात समन्वय तिघांमध्ये चांगला आहे। त्याच्यामुळे उमेदवार इकडे काय तिकडे काय, आम्ही एकीनं लढतोय, हाही संदेश अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या जनतेसमोर जाईल। शेवटचा मुख्यमंत्री उदय सामंत असे म्हणतात की कोणी तुतारी वाजवली, कोणी मशाल पेटवली, तरी सुद्धा दिल्लीमध्ये पांढऱ्या दाढीलाच महत्व आहे आणि तेच निवडून येतील पुन्हा एकदा। मला वाटतं मोदी साहेबांच्या विषयी निर्विवाद आहे। या देशातील जनतेनं तय केलेला आहे की एवढ्या उंचीचा नेता, ज्याने 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 11व्या स्थानावर असणारी आमची इकॉनॉमी 5व्या स्थानावर आणली, आणि त्यांनी सांगितले की आम्ही तिसऱ्यांदा मला निवडून द्याल त्यावेळेला तिसरी अर्थव्यवस्था जगातील असेल। आणि जर एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे तर उदय सामंत बोलतायत, त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे। तिकडे आपण बोललात तसं महाराष्ट्राचं नेतृत्वही काळ्या दाढीकडे आहे। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी नीट माहीत आहे की कोणाला निवडून दिलं पाहिजे, आणि मोदी साहेबांनाही जनतेची नीट
नाडी माहीत आहे आणि त्याच्यामुळे जनतेला काय हवं आहे त्या भावना त्यांना माहीत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या बाजूनी मोदी साहेबांना समर्थन मिळेल तशाच अर्थानं मला वाटतं उदय सावंतचं त्या ठिकाणी वक्तव्य आहे आणि ते निश्चितच खरं ठरेल. हो, या निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळाले. गोविंद असतील, नाना पाटेकर असतील, स्वरा भास्कर असेल, यांचा बोलबाला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. काय सांगाल? नाही, मला वाटतं अजून सगळा बोलबाला आहेत, चर्चा आहेत. सत्यस्थिती पहिलं उमेदवारी फायनल होऊ द्या, स्टार प्रचारकांची यादी येऊ द्या, मग त्याच्यावर आपण बोलबाल्याच्या सत्यतेवर त्या ठिकाणी शिक्कामोर्तब करू. चला, खूप खूप धन्यवाद सगळ्यांना.